शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी। हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात। पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा। हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी। तेव्हा आजच संपर्क करा अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे। संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966। संगमनेर शहरातील अकोले नाका ते ढोलेवाडी दरम्यान म्हाळुंगी पुलावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झाली आहेत। ही सर्व अतिक्रमणं काढावीत, तसेच या भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करावा। या मागणीसाठी ढोलेवाडी आणि परिसरातील नागरिकांनी काल संगमनेर शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। गेली 5 वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झाली आहेत। अनेक अनधिकृत व्यवसाय या भागात चालतात, याचा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय। 2 दिवसांपूर्वी निलेश उर्फ सोनू मंडलिक याला 3 ते 4 जणांनी दगडानं मारहाण केली आणि त्याच्या खिशातील पैसे तसेच मोबाईल काढून घेतले। त्याच्या डोक्यावर जबर मारहाण झाली, त्याला टाके पडले, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर 15 दिवसांपूर्वी राजापूर येथील 4 ते 5 जणांना अशाच प्रकारची मारहाण झाली होती, तेही या मारहाणीत जबर जखमी झाले होते। त्यांनीही शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी यावर कुठलीही कारवाई केली नाही। त्यामुळे असेच प्रकार यापुढे चालू राहतील याची नागरिकांना भीती वाटते। ढोलेवाडी, देवाचा मळा या भागातील नागरिक याच मार्गाने ये जा करत असतात, त्यामुळे ते आता हा मार्ग सोडून मेडिकवर हॉस्पिटलच्या बाजूने जातात। असे अनेक प्रकार अकोले नाका म्हाळुंगी पूल परिसरामध्ये घडतात। या भागातील अतिक्रमणं ताबडतोब काढावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मागील 5 वर्षापासून आम्ही खूप असा त्रास सहन करतोय। ढोलेवाडीच्या म्हाळुंगी पुलाच्या दोन्ही कडेने अतिशय मोठं अतिक्रमण झालेले आहे। तिथं काहीच अगदी एक सुद्धा वस्ती नसताना गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये अनेक अनधिकृत बांधकामं झाले आणि त्या ठिकाणी आम्ही खूप वेळाच्या आधी पण अर्ज दिले, नगरपालिकेला अर्ज दिले, पोलीस स्टेशनला पण अर्ज दिले। नदी पात्रात असल्यामुळे आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटला त्यांना सुद्धा अर्ज दिले। सातत्याने आम्ही 2-3 वर्षापासून या ठिकाणी येत आहोत। आज हे सगळे लोक आलेले आहेत, कारण त्याचा अतिशय आम्हाला त्रास खूप वाढत चाललेला आहे। आता अनेक तिथं असे आमच्या आता ज्या लेडीज या ठिकाणी आलेल्या आहे, मला वाटतं तुम्ही यांनाही विचारा की कोणी संध्याकाळी 8-9च्या नंतर एकटी महिला जर तिथून जायचं असेल तर ह्या महिला जाऊ शकत नाही, अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। त्याचं एकमेव कारण आम्ही समजतो की अनधिकृतपणे तिथं खूप अशी वसाहत वाढलेली आहे आणि त्या वसाहतीमध्ये गुंड प्रवृत्तीचे खूप लोक असे राहतात, दारू पिलेले असतात, संध्याकाळी महिलांची छेड काढली जाते आणि खूप लोक आहे राजापूर जवळच्या केसेस पोलीस स्टेशनला तिथं नोंद झालेले आहे। तिथून पुलावून जाताना लोकांना लुटलं गेलेलं आहे, मला त्याच्या आधी पण खूप केसेस झालेले आहेत। हे सगळे लोक त्याचे साक्षीदार आहे, म्हणजे इतके तिथं गुंड लोक त्या ठिकाणी राहत असतानाही त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली जात नाही। आम्ही आता हा जुनाच अर्ज घेऊन आलेलो आहे, निवेदन द्यायचं होतं आम्हाला साहेबांचं, पण याच्या आधी आम्ही 2-3 वेळा निवेदनं दिलेले आहे, पण 1% तिथं कारवाई केली नाही। त्यामुळे आज आम्ही कोणतंही निवेदन न देता जुन्याच निवेदनानुसार जे आमचं म्हणणं आहे त्याच म्हणण्यावर तिथं कारवाई करण्यात यावी। जेवढे गुंड टाईपचे लोक आहे त्यांना जेलमध्ये टाकावं, त्यांना अटक करावी आणि जेवढं अनधिकृत बांधकाम आहे, आता तो अनधिकृत बांधकाम हा नगरपालिकेचा जरी विषय असला तरी त्याचा या संगमनेरच्या पोलीस स्टेशनच्या मदतीशिवाय कोणत्याही अतिक्रमण काढलं जात नाही। तर त्या अनुषंगाने आम्ही साहेबांना विनंती करतो की हे सगळं अतिक्रमण या ठिकाणी काढलं जावं आणि लवकरात लवकर, म्हणजे आता आमच्याकडे अक्षरशः कोणताही वेळ द्यावा, मुदत द्यावी अशी अवस्था नाही। आता 2 दिवसापूर्वी आमच्या ढोलेवाडीचा एक आमचा मित्र निलेश मंडलिक म्हणून, त्याला अतिशय अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे। त्याच्या डोक्यामध्ये दगड टाकले गेले, म्हणजे त्याच्या जीवाला धोका होईल अगदी असा त्याच्यावर अटॅक करण्यात आलेला आहे। हे लोकसुद्धा तिथालचेच पोहोचलेले लोक आहे, म्हणजे त्याच भागामध्ये राहणारे लोक आहे, तिथल्या लोकांचा त्या मुलांना सपोर्ट आहे आणि असे जे लोक जर कायमस्वरूपी त्यांच्यावर कोणतीच कारवाई होणार नसेल तर आज एका मुलाला मारलं, उद्या अजून 10 जणांना मारलं जाईल। इतके दिवस फक्त एका मुलीची छेडछाड पण ढोलेवाडीत झालेली आहे, पण त्या घरच्यांनी फक्त आपली इज्जत जाऊ नये या भीतीपोटी कोणतीही पोलीस कंप्लेंट केली नाही। आम्ही प्रयत्न पण केला होता, आता ते साहजिक आहे, त्यांचं काही चुकीचं नाही, कोणीच ते करणार नाही, पण आम्ही कुठपर्यंत त्याची वाट पाहिजे। अजून एका मुली झाली, अजून 2 मुलींची होणार आहे, अजून दिलं जाणार आहे। म्हणजे अक्षरशः हे सगळे लोक आहे ना आता तिथल्या त्या वसाहतीला कंटाळलेले आहे। अनधिकृत असूनही त्याच्यावर कारवाई जर होत नसेल तर मग आता आमच्याकडे मार्ग काय दुसरा। आता एक आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे
की आम्ही एक मूक मोर्चा आत्तापर्यंत इथपर्यंत घेऊन आलेलो आहे. कोणतेही त्याच्यातून नुकसान कोणा होणार नाही, कायदेशीर बाब काही उपस्थित होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की हे सगळं शांततेतच होईल. आता हे सगळे मुलं शांततेच आहे, कारण आम्ही त्या पद्धतीने विचार करतो की शांततेच्या मार्गाने काहीतरी नक्कीच मार्ग निघेल. पण जर याच्यावर काही मार्ग निघाला नाही तर मग मात्र बहुतेक आमच्या हातात काही राहणार नाही. महिला मुलं आम्ही सगळेच नाईलाज असतो. मग अनधिकृतपणे तिथं ज्या वस्ती झालेल्या आहेत तिथं काहीतरी आम्ही आमच्या पद्धतीने करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पण त्यापूर्वी अपेक्षा शासनाने काहीतरी कायदेशीर मार्गाने ती सगळी वसाहत नदीच्या म्हाळुंगी नदीच्या दोन्हीकडेच्या वसाहती अतिशय अनधिकृत आहे त्या सगळ्याच काढण्यात याव्या असं आमची अपेक्षा आहे. आणि तिथले जे गुंड लोक आहेत त्यांना अटक व्हावी एवढी आमची मागणी आहे. एवढा गंभीर जखमी झालेला आहे तो आज मरणाच्या दारामध्ये. आज त्याच्या पाठीमागं 2 लेकरं आहेत, तिन्ही काय करायचं उद्या. आणि हे लोक प्रत्येक वेळेस असे दहशत वाजवतात. कुणी रस्त्याने जाणारे येणारे परगावचे लोक मयांमध्ये चोऱ्या करणे यांचे असे भरपूर कामं रात्रीचे चालू राहतात गंजाडीपणा करून. आणि ज्या छोट्या छोट्या मुली शाळेतून येतात, सायकलवर येतात, कोण पायी येतं, महिला मुलांना सोडायला जातात. एवढे मोठे मोठे टोळके करून ते तिथं बसतात. कोण शिट्टी मारतं, कोण काहीतरी घाणच बोलतं, कोण शिवीच देतं, कोण सायकलला आडवच होतं, कोण मुलींचा हातच धरतं. म्हणजे हे लोक एवढी दहशत केलेली त्यांनी. आणि ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस त्या नदीमध्ये आम्ही जायचो तिथून, त्यावेळेस पूल पण नव्हता आणि आम्ही त्यावेळेस घाबरत पण नव्हतो, कारण ही घाण लोकच नव्हते तिथं. आणि आता पूल झाल्यामुळं सगळ्या त्यांनी वस्त्या केल्या तिथं, बाहेरचे लोक तिथं येऊन राहू लागलेत. आम्हाला ह्या लोकांपासून खूप त्रास होतो. शासनाने यांचा बंदोबस्त करावा, नाही तर मग आम्ही पण सगळी मिळून पुढचा मार्ग शोधू. आज माझ्या मुलाला मारलं, उद्या दुसऱ्याला मारतील, परवा तिसऱ्याला मारतील. याच्या आधी पण त्यांनी भरपूर लोकांना मारलेलं आहे, त्यांच्या खिशांमधले पैसे काढलेले आहेत. एवढा लांब अंतर असून आमच्या घरांजवळ येऊन त्यांनी मारलेलं आहे. पण आता रात्रीचं झाल्यामुळे आमच्या लोकांना काही माहीत पण होत नाही. ते सकाळी उठल्यानंतर माहीत झालं की इथं एका माणसाला मारलं. तो कुठला होता म्हणे, काय गावचं नाव, हां जवळ कडलकचा होता तो. एवढं मारलं त्या बिचाऱ्याला. आणि राजापूरच्या पण एका हशेबाबांना मारलं. मग हे लोक एवढी दहशत करू राहिले. आम्ही तिथं राहावा का नाही राहावा हे शासनाने पण ठरवा. आम्हाला एक तर हुसकून द्या, नाही तर त्या लोकांना हुसकून द्या. ही गुंडागिरी त्यांनी तिथून संपवायलाच पाहिजे. अजून राहुल सोनवणे बाकी आहे, साई सोमवंशी बाकी आहे आणि अमोल सोनवणे बाकी आहे. नाही सर, आमची आत्ताची 307 जी लावली ना मंडलिकला मारलेलं मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट हो, त्याच्यामधला साई सूर्यवंशी त्याच्यातला अनिकेत मंडलिक त्यातला बरोबर. आणि अक्षय चव्हाण साहेब ते भंगारचं जे दुकान आहे ना तिथं सगळ्या चोरीच्या वस्तू विकत घेतल्या जातात. लोकांचे हे जे कोण आहे चोरतात त्यांना आणून विकतात. सगळं लोखंड तिथं आम्ही याच्यावर त्यांना कंप्लेंट केलं पण ते लेडीज आहे तिथं, त्यामुळे ती काय भांडत राहते रस्ता. आता आम्ही आलो आहे रस्त्यामध्ये त्यांचं सामान दुकान जर बंद केलं ना तर यांचे सगळे पैसे कमवायचे धंदे बंद होते. ती सगळी यांना पैसे मिळून देते, चोरी करायला लावते. सगळ्या अशा अवस्था. ठीक आहे, तुमचा अतिक्रमणाचा विषय येत नाही, पण तुम्ही असा बंदच करू तुम्ही स्वतःहून येणार मला भेटायला की साहेब तुम्ही एकदम चांगलं काम केलं. मी पाठपुरावा करेन. अतिक्रमणाचा त्रास आम्हाला पण आहे, त्यामुळे मी पाठपुरावा करेन. जसं इकडचं काढलं तसं पण ते काढू आपण 100%. हे सगळे लोक खूप मोठ्या अपेक्षेने आले होते. 100% अपेक्षा पूर्ण करू. आम्हाला कोणताच कायदेशीर घ्यायचं नव्हतं. त्यांनी सांगितल्यामुळे कोणत्याही ते मोकळे राहणार आणि तुम्ही आम्ही बसतो. पण मग त्याचा विचार सांगतो व्हायचं तर नाहीच आहे, होऊ पण शकत नाही. पण तुमचीच अपेक्षा त्यांचा असा बंदोबस्त करणार त्यांचा की कमीत कमी 1-2 वर्ष येणार नाही बाहेर ते. परंतु 2 बंदोबस्त आरोपींना अटक
शाळेत जाणारे विद्यार्थी देखील याच मार्गाने जात असतात. त्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेक महिलांची मुलींची छेडछाड या भागात होत असते. याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. तर या मोर्चात देवाचा मळा, ढोलेवाडी आणि परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. हे 2-4 आरोपी आज अटक होती नाही, पण जे बाकीचे अजून खूप होते, असे 50 आहेत. बरं का आम्ही ना 3-4 जणांचे नाव लिहिले ऑलरेडी. तिथं ना 20-25 लोक असे लोक मारण सगळ्यांना. सामान्य लोक समजा तिथून निघले ना तरी त्यांना चाकू दाखवणार दे रे तुझ्या खिशातले पैसे दे दमदाटी केली पाहिजे नाही ना. आणि तुमची सुरक्षा रक्षा ठेवा तिथं. सकाळी 2 मुली जिम्नेशियम चालले होते. मी फिरायला जात असतो तर त्या मुली ते 2-4 मुलं समोर उभे होते. मला बघितल्याबरोबर त्या मुली माझ्याकडे आल्या म्हणे समोर ते मुलं दिसतात, मला घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. त्या पोरीला मी पास करून जिम्नेशियम पर्यंत ही परिस्थिती खरी मी स्वतः सांगतो. ती वस्ती काढली ना साहेब तर ते थांबणार नाही, तर थांबणार नाही. तुम्ही काय वस्ती काय माहिती का महिन्याला आम्ही आता गाडी पाठवा. तिथे ना टपरीवर 10-12 पोरं बसलेले. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.